पुन्हा एकदा प्रेज लॉर्ड ब्रदर सिस्टर्स, आपण सर्वजण कसे आहात? ठीक आहेत. असं आज का माहिती नाही, फार आनंद वाटतोय आपल्याला पाहून, आपल्या प्रत्येकाला पाहून मनामध्ये फार खुशी आहे, धन्यवादित आहे मी. परमेश्वराचं वचन आपल्या अंतकरणाला धन्यवादित करतं, आपल्या अंतकरणाला स्पर्शित करतं. खरं तर मी देवाजवळ भरपूर प्रार्थना करतो, परमेश्वरा तुझ्या लोकांना देवाचं वचन शिकवायचं आहे, देवाचं वचन पोहोचवायचं आहे, कसं पोहोचवावं ह्याच्याबद्दल देवाजवळ भरपूर प्रार्थना करतो. का? कारण की मी माझ्याकडे देवाच्या वचनाचं किती ज्ञान आहे हे महत्त्वाचं नाही आहे, ते देवाचं वचन तुमच्यापर्यंत किती पोहोचतंय आणि तुम्ही किती समजू शकताय ते महत्त्वाचं आहे ना. तुम्ही शाळेत तर नक्कीच गेला असाल. शाळेमध्ये स्टँडर्ड्स असतात ना, इयत्ता असते, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. असं पहिली, दुसरी, तिसरी का असतं? डायरेक्ट सगळ्यांना 10वीमध्ये शिकवता येत नाही का? नाही शिकवता येत का? का नाही शिकवता येत? हां, हळूहळू वाढायला लागतं ना. तेवढं अचानकपणे 10वीचं शिकायला लागलं. 10वीमध्ये ट्रिग्नोमेट्री असते, माहिती आहे का तुम्हाला? ट्रिग्नोमेट्री 10वीतच असते ना. ट्रिग्नोमेट्री गणिताचा एक प्रकार आहे. तर ऐकूनच डोकं फिरायला लागतं कसं ते करायचं. परत ते 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 भूमिती का? मराठीमध्ये भूमिती म्हणतात का? ट्रिग्नोमेट्री नाही, भूमितीच म्हणतात त्याला. भूमिती म्हणजे जॉमेट्री. हां, ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय मला माहिती नाही, पण ते नाही काय कॉस टॅन थिटा वगैरे असतं ते. असू दे, मी तुम्हाला गणित शिकवत नाही आहे. तर जसं ह्या गोष्टींना जर लहान लेकरांना शिकवायला जाणं समजू शकतं का? नाही. म्हणून पहिली असते, दुसरी असते, तिसरी, थोडं थोडं हळूहळू करून शिकतो. पण खरोखर चर्चमध्ये देवाचं वचन शिकवताना किती मोठी अडचण ही आहे की इथं पहिलीतले पण बसलेले आहेत, 10वीतले पण बसलेले आहेत. त्यामुळं प्रत्येकाला एकाच वचनाच्याद्वारे समजून सांगणं कठीण होतं, हो की नाही? तुम्हाला काही वचन जर मी बोलायला गेलो, काही समजणारे वचन असतील, अरे हां हे मला माहिती आहे, पण कित्येकदा आपल्याकडे बायबलचं ज्ञान पण अपुरं असल्यामुळे पूर्णपणे काय सांगण्याचा प्रयत्न केला जातोय हे कधी कधी समजत नाही ना. बाउन्सर जातं, म्हणजे डोक्यावरून जातं, काहीच समजत नाही नेमकं काय बोलायला लागल्यात. काय पास्टर येतात सारखं पुढे येऊन बोलतात, काहीतरी बोलून बोलून संपवतात, असं विचार करणारे भरपूर भाऊ बहीण असतील. तर मी माझ्या वतीनं तर भरपूर प्रयत्न करतो तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, तुमच्यापर्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये देवाचं वचन पोहोचवावं. तुम्ही पण तुमच्याकडून होईल तितका प्रयत्न करा समजून घेण्याचा की पास्टर नेमकं काय सांगायला. ठीक आहे, या आपण आज देवाचं वचन वाचूया. आज उत्पत्ती ह्याचा 35 अध्याय आपण वाचणार आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 35 अध्याय 16 वचनापासून मी पुढे वाचणार आहे. उत्पत्ती, तुमच्याकडे बायबल असेल तुम्ही कृपया करून तुमचे बायबल उघडावे आणि बायबलमधील उत्पत्तीचं पुस्तक 35 अध्याय 16 वचनापासून पुढे आपण एकत्र वाचूया. मी मराठीमध्ये वाचेन. मग त्यांनी बेतेलहून कूच केले आणि एफ्रात गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली. तिची प्रसूती कष्टाची होती. प्रसूती वेदना होत असताना सुईन तिला म्हणाली, भिऊ नकोस, कारण तुला हाही मुलगाच आहे. ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेनोनी, माझ्या दुःखाचा पुत्र, ठेवले. तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन, माझ्या उजव्या हाताचा पुत्र, असे ठेवले. ह्याप्रमाणे राहेल मरण पावली. एफ्रात म्हणजे बेथलेहेम गावाच्या वाटेवर तिला पुरले. मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला. तो राहिलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे. आपण 20 वचनांपर्यंत वाचलं. आज ह्या रविवारच्या सभेमध्ये, रविवारच्या प्रार्थनेमध्ये भाऊ बहीण, मी तुम्हाला स्वर्गीय भाषा बोलणं काय आहे ते बोलू इच्छितो, सांगू इच्छितो. स्वर्गाची भाषा, स्वर्गाची भाषा बोलणं तुम्हाला अद्भुत नाही वाटत का? स्वर्गात कशी भाषा बोलली जात असेल. आपण इथे मराठीत बोलतोय साध्या सुध्या भाषेमध्ये, म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्हाला समजून येतंय, कारण की तुम्हाला पण मराठी येत आहे, तुम्ही पण समजू शकता. मग स्वर्गाची भाषा काय? स्वर्गाची भाषा म्हणजे देवाची भाषा. देव काय बोलतोय, देवाचं म्हणणं काय. आपण अनेक लोकांना अन्य भाषेमध्ये बोलताना पाहिलं असेल. खरं तर अन्य भाषा हे पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारी भाषा होती आणि ही अन्य भाषा
स्वर्गीय भाषा म्हणण्यापेक्षा सुवार्ता प्रचार करण्यासाठी देवाने दिलेलं भाषेचं दान होतं, हो ना. तुम्ही जर बायबलमधील प्रेषिताचे कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये बघाल, जेव्हा अन्य भाषा उतरल्या त्यावेळेला जे लोक अन्य भाषेमध्ये बोलत होते त्यांना कळत नव्हतं ते काय बोलतायत, पण ऐकणाऱ्यांना समजत होतं. ऐकणारे वेगवेगळ्या देशातून आलेले होते, काही लोक अरब देशातले होते, काही दुसऱ्या देशातले होते, पण ऐकणारे ह्यांनी काही बोलतात काही कळत नाही, पण ऐकणाऱ्यांना त्यांच्या भाषेत समजत होतं. ही अन्य भाषा आहे. मी अन्य भाषाबद्दल बोलत नाही आहे, मी स्वर्गीय भाषाबद्दल बोलतोय. स्वर्गीय भाषा म्हणजे काय? स्वर्गीय भाषा म्हणजे काय? भाऊ बहिणींनो, तुम्ही तुमचं जीवन कसं जगताय? तुम्ही तुमचं जीवन, तुमचं आयुष्य कशा पद्धतीनं जगताय? काय बोलत जगताय? काय पाहत जगताय? कोणत्या गोष्टींना बघत, कोणत्या गोष्टींना बोलत जगताय? बघा, आपल्याला ना भरपूर वर्षांपासून एक सवय लागलेली आहे. आपल्याला दिसेल तसं बोलायची सवय लागलेली आहे. दिसेल तसं बोलतो आणि जे माझ्या मनात वाटतंय, मला जे फील होतंय ते बोलतो, बरोबर आहे की नाही? आणि अनेकदा काय बोलतो माहिती आहे का, माझ्या मनात चाललेले विचार भरपूरदा बोलतो. मग माझं बोलणं, माझं विचार बोलणं, माझ्या कल्पना बोलणं हे स्वर्गीय भाषा बोलणं आहे का? बायबलमधलं एक वचन नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. परमेश्वर काय म्हणतो माहिती आहे का? यशायाच्या 55 अध्यायामध्ये यात एक वचन आपण उघडून वाचूया. हे वचन आपल्या प्रत्येक भाऊ बहिणीने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. यशाया त्याचा 55 अध्याय 8 वचन. यशायाचा 55 अध्यायाच्या 8 वचनात काय लिहिलेलं आहे? तिथे लिहिलेलं आहे, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. भाऊ बहिणींनो, एक गोष्ट समजून घ्या, परमेश्वराचे विचार, परमेश्वराच्या कल्पना तुमच्यासारख्या आहेत का? नक्की नक्की. तुम्ही जसं विचार करता तसं देव विचार करतो का? हां भूमी सिस्टर, तुम्ही जसं विचार करता तसं देव विचार करतो का? नाही. हे स्पष्टपणे जाणा. हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही ना, तोपर्यंत देवावर विश्वास करणं फार अवघड जातं. मी जे कल्पना करतोय, मी जे विचार करतोय, देव तसा विचार करत नाही, अजिबात नाही. मी जो मार्ग वापरतोय आणि देव जो मार्ग वापरतोय तो एकसारखा आहे का? नाही. आज भरपूर लोकांना देवावरती विश्वास करायला कठीण का जातं माहिती आहे का? कारण की लोक देवाबद्दल अनुमान लावतात. अनुमान म्हणजे गेस करतात. कदाचित देवाला असं वाटत असेल, कदाचित देवाच्या अंतःकरणात असं विचार असतील, कदाचित असं बोलत राहतात. पण बायबल आपल्याला काय सांगतं? तुझे विचार परमेश्वराचे विचार एकसारखे नाही आहेत. त्यामध्ये किती फरक आहे? जमीन आसमानचा, आकाश पृथ्वी इतका फरक आहे. म्हणजे पृथ्वी, आकाश जितकं पृथ्वीहून उंच आहे तितके परमेश्वराचे विचार माझ्या विचाराहून उंच आहेत, तेवढे वेगळे आहेत. आणि परमेश्वराचा मार्ग माझ्या मार्गांहून तितका वेगळा आहे. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय, मी असं विचार करतो, मला असं वाटतंय, त्यावेळेला काय समजून घ्या, देवाला असं वाटतंय का? जेव्हा तुम्ही म्हणता मला असं वाटतंय, मला असं वाटतंय, त्यावेळेला समजून घ्यायचं देवाला नक्कीच असं वाटत नाही, बरोबर आहे की नाही? कधी कधी प्रार्थना करताना तुमच्याकडे असे विचारत असतील, मी जर आज प्रार्थना करतोय, देव माझी प्रार्थना ऐकेल का? तुम्हाला असं वाटेल कधी कधी, मला असं वाटतंय देव माझी प्रार्थना ऐकणार, मला असं वाटतंय. मग तसं नाही आहे, मला वाटणारी गोष्ट नाही. कधी कधी असे विचार येतील, मला असं वाटत नाही आहे, मग देव माझी प्रार्थना ऐकेल असं मला वाटत नाही, तर तसंही नाही आहे. मग खरं काय आहे? खरं काय? देव माझी प्रार्थना ऐकतोय का नाही ऐकतोय? खरं काय? मला वाटतंय ते खरं आहे का? सत्य काय आहे? खरं काय? देव प्रार्थना ऐकतोय का नाही ऐकत? ऐकतोय. तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला कोणी सांगितलं? कसं माहिती तुम्हाला? बघा, देवाला काय वाटतं किंवा काय वाटत नाही हे आपण इथं बसून अनुमान लावायचा नाही आहे, आपण बसून विचार करत किंवा कल्पना करत बसायचं नाही आहे. देव काय बोलतोय ते ऐकायचं आहे. समजतंय का? परमेश्वर काय बोलतो हेच देवाला वाटतंय.
बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराला खोटे बोलणे अशक्य आहे. मी जेव्हा आमच्या भाऊ बहिणींना बघतो ना, आमचे भाऊ बहीण फार हुशार आहेत. फार हुशार कसे आहेत माहिती आहे का? जे मनात नसतं ते पण तोंडाने बोलतात. मनामध्ये कधी कधी राग भरलेला असतो, पण तोंडावरती काय दाखवतं की कसे आहेत पास्टर, बरे का, सगळं चांगलं चाललंय काय, सगळं व्यवस्थित आहे का, असं करता का नाही? माझ्याशी नसाल करत, पण दुसऱ्या लोकांशी तरी करत असाल ना. नेहमी मनात एक वेगळं असतं, तोंडावरती एक वेगळं असतं. तुम्ही बोलणं, तुमचं बोलणं आणि तुमच्या मनात असणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात भरपूरदा, हो की नाही? पण देव तसा आहे का? अजिबात नाही. परमेश्वराच्या मनात जे चाललेलं आहे तेच देव बोलतो, तेच देव त्याच्या शब्दाच्या मार्फत आपल्याला सांगतो, आपल्याला कळवतो. म्हणून जर मला देवाचं अंतःकरण जाणायचं आहे, देवाच्या मनात काय चाललंय, देवाला काय बोलायचं आहे माझ्याशी, हे जर जाणायचं आहे, देवाचं मन जाणून घ्यायचं आहे, तर मग मी काय काय जाणलं पाहिजे? कसं समजू शकतोय? परमेश्वराला जाणलं पाहिजे. कसं जाणायचं परमेश्वराला? असं बसून थोडंसं कल्पना करत, बहुतेक परमेश्वराला असं वाटत असणार आहे, असं करून परमेश्वराला जाणू शकतो का? परमेश्वराला जाणणं कशाच्याद्वारे होतं? कशाच्याद्वारे? वचनाच्या द्वारे. हो, बघा तुम्ही ख्रिश्चॅनिटीचा, ख्रिस्ती लोकांचा मूळ तत्व एक जाणून घेतला पाहिजे. आपण देवावर विश्वास करतो. देवावर विश्वास करतो म्हणजे देवाच्या शब्दावर विश्वास करतो, वचनावर विश्वास करतो. योहान 1 अध्याय 1 वचनात काय लिहिलेलं आहे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. त्यामुळे देवाच्या शब्दावर विश्वास करणं हेच देवावर विश्वास करणं आहे. पण अनेकदा लोक कसं आत्मिक जीवन जगतात माहिती आहे का? मी देवावर विश्वास करतो, मी देवावर विश्वास करून जगतो. काय प्रमाण आहे? दर रविवारी चर्चला जातो, दानार्पण पण करतो, सगळं काय करतो, बायबल घेऊन भरपूरदा बायबल वाचतोय मी, म्हणून मी देवावर विश्वास करतोय. हे त्याचं प्रमाण आहे का? तुम्ही देवावरती विश्वास करताय म्हणजे कशावर विश्वास करायला पाहिजे? वचनावर विश्वास करायला पाहिजे. भाऊ बहिणी, मी मानतो इथे आपण सर्वजण देवावर विश्वास करणारेच लोक बसलेले आहोत, आपल्याला देवावर भरोसा आहे म्हणून इथे बसलेले आहोत. पण इथे तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे खरोखर देवाच्या शब्दावर विश्वास करतात? का माहिती आहे का? कारण की देवाचा शब्द माणसाला पटतच नाही, माणसाच्या मनात घुसतच नाही, नेहमी त्याला चुकीचंच वाटतो. देवाचा शब्द आहे ना, तो माझ्यापासून एवढा वेगळा आहे, तो मला पटत नाही, मला ग्रहण होत नाही. म्हणून बसलोय तरी इथे मी देवावर विश्वास करतो, देवावर विश्वास करतो, देवावर विश्वास करतो, पण खऱ्या अर्थाने खरोखर देवावर विश्वास करत आहे का हे जाचलं पाहिजे. भाऊ बहिणींनो, तुम्हाला आठवतं का मागच्या रविवारी आपण कशाबद्दल बोलत होतो, कुणाबद्दल बोलत होतो? मागच्या रविवारच्या प्रार्थनेमध्ये याकोबाबद्दल बोलत होतो. याकोबाला परमेश्वराने त्याचं वचन दिलं, परमेश्वराने त्याला करार केला, त्याच्यासोबत एक देवाचं वचन दिलं. म्हणजे देव जेव्हा वचन बोलतो तेच देवाचं मन आहे, बरोबर आहे का नाही? तेच देवाचं मन आहे. मग याकोबाला देवाचं वचन मिळालं. ते वचन काय होतं? कुणाला आठवतंय? काय देवाने वचन दिलं? ते कुठं लिहिलंय माहिती आहे? आठवते का? ते उत्पत्तीच्या 28 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. उत्पत्तीच्या 28 अध्यायामध्ये जेव्हा याकोब आपला भाऊ एसाव ह्याच्यापासून पळून चाललाय, एसाव त्याला मारेल, आता तो जाता जाता आपल्या मामाच्या घरी, लाबानच्या घरी चाललेला आहे आणि रस्त्यात लूज नावाच्या ठिकाणी येतो. त्या लूज नावाच्या ठिकाणी येऊन एका ठिकाणी एक दगड घेतो, दगड आपल्या उशाखाली ठेवून झोपलेला आहे. तिथे देवाचं दर्शन त्याला भेटतं आणि परमेश्वर त्याचं शब्द याकोबाला बोलतो. ते 28 अध्यायाचं 13 वचनापासून असं लिहिलेलं आहे. आणि पहा, परमेश्वर तिच्यावरती उभा राहून त्याला म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रंजका इतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा 4 दिशांना तुझा विस्तार होईल. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ्या बरोबर आहे. जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. हे परमेश्वराचा शब्द आहे. परमेश्वर त्याला प्रॉमिस करतो, वेगवेगळे प्रॉमिस करतो. पहिलं तर परमेश्वर त्याला सांगतो, मी तुझ्या
वडिलांचा, अब्राहमाचा आणि इसाकाचा देव आहे. आणि नंतर परमेश्वर त्याला काय सांगतो की मी तुझी संख्या, तुझी संतती वाढवेन. हे याकोबाला डायरेक्टली मिळालेलं प्रॉमिस नाही आहे. हे प्रॉमिस कुणाला दिलं गेलं होतं पहिलं? हा वादा अब्राहमाला दिला गेला. अब्राहमाला देवाने म्हटलंय तुझ्या संततीला मी आकाशातील ताऱ्या इतके करेन. सेम प्रॉमिस परमेश्वर याकोबाला रिपीट करून पुन्हा एकदा सांगतोय की मी तुझी संतती पृथ्वीच्या रंजका इतकी करेल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे 4 दिशांना तुझा विस्तार होईल. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. खरं बघायचं गेलं तर हे संतती, तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हे कुणाबद्दल लिहिलेलं आहे माहिती आहे का? कोण आहे जी अशी संतती? याकोबाची संतती, ज्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे म्हणजे जाती, सर्व लोक आशीर्वादित होणारे. अशी संतती कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त. खरं तर हे प्रॉमिस, हे करार येशू ख्रिस्ताच्या येण्याचा करार आहे. अब्राहम, इसाक, याकोब ह्याच्या वंशावळीमध्ये कसं परमेश्वर येशू ख्रिस्ताला, मसीहाला, ख्रिस्त म्हणजे मसीहा, वाचवणारा, ह्याला पाठवणार आणि त्याच्याद्वारे संपूर्ण जगाला आशीर्वादित करण्याचं प्लॅन देवाचा आहे ते सांगतो. आणि याकोबासाठी विशेष करून देव काय म्हणतो? 15 वचनात आपण पाहतो ना, पहा मी तुझ्या बरोबर आहे, जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला ह्या देशात परत आणीन आणि तुला सांगितलेले ते करेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. परमेश्वर याकोबाला म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, तुला सगळीकडे जिथं तू जाशील तिथं मी तुझं संरक्षण करणार. हे देवाचा शब्द आहे का नाही? मग देव खोटं बोलतोय का? देव त्याची सुरक्षा करतोय ना. पण याकोब काय करतोय? याकोब देवाच्या शब्दावर विश्वास करताना दिसतोय का? नाही. अनेकदा आपण पाहिलं ना, मागच्या रविवारी आपण बोलत होतो याच्याबद्दल की कसं याकोब एवढं चांगलं देवाचं करार त्याला भेटलेलं आहे, एवढं अद्भुत देवाचं वचन त्याच्याकडे आहे, पण ते वचन असून पण, देवाचं वचन त्यांना प्राप्त करून पण त्या देवाच्या वचनावरती विश्वास करत नाही. म्हणून त्याचं मन अस्थिर आहे, घाबरलेलं आहे, दुःखी आहे. कधी कधी कोणत्याही ठिकाणी जाताना नेहमी घाबरलाय, माझं काय होणार. खरं तर ह्या याकोबाला बघून ना मला फार चांगलं वाटतं, मी फार खुश होतो, कारण मी पण याकोबासारखाच आहे. अनेकदा घाबरून जातो, अनेकदा मनामध्ये भीती येते. परिस्थिती बघितल्यावर भीती येते का नाही? तुमचं मन पण अस्थिर होतं का नाही? परिस्थिती बघितलं, अरे बापरे काय व्हायचं. पण अद्भुत गोष्ट काय, का मी धन्यवाद देत होतो माहिती आहे का? याकोब एवढा कमकुवत आहे, याकोब एवढा अशक्त आहे, एवढा भित्रा आहे, किती अविश्वासी दिसतोय, पण देव याकोबाला सोडत नाही, देव याकोबाला फेकत नाही. का? कारण की देवाने याकोबाला वचन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे. देवाला त्याच्या शब्दाविरोधात जाता येत नाही असं बायबल सांगतं. देवाला खोटं बोलता येत नाही. म्हणून देवाच्या ह्या शब्दामुळे, देवाने केलेल्या प्रॉमिसमुळे याकोब आपण आशीर्वादित होताना पाहतोय, याकोबाची सुरक्षा होताना पाहतोय. याकोब लाबानच्या घरी राहत असताना पण आपला स्वतःचाच मार्ग वापरतोय, तिथून पळून येत असताना पण स्वतःचाच मार्ग वापरतोय. एसावला स्वतःच्या मोठ्या भावाला भेटत असताना पण स्वतःच्या बुद्धीने चालतोय ना. कसं माझ्या लोकांना मी पुढं अर्ध्या लोकांना ठेवूया, मागं अर्ध्या लोकांना ठेवूया, पुढं जर त्याने एसावने येऊन पुढच्या लोकांना मारलं की मागची लोक पळून जातील, वाचतील, मागच्या लोकांना मारलं की पुढची लोक वाचतील. ॲक्च्युली त्याचा प्लॅन मला कळतच नाही. एसाव आला 400 लोकांना घेऊन या लागलाय, तो अर्ध्या लोकांना सोडून देईल का? कसं पण करून तो जर मारायला लागलाय तर मारणारच ना. पण याकोबाचं प्लॅनिंग चाललंय, कसं काय करायचं. त्यावेळेला आपण मागच्या रविवारी बोललो कसं याकोब देवाशी झोंबी करतोय. याकोब देवाकडून आशीर्वाद प्राप्त करायचा प्रयत्न करायला लागलाय. का बरं? हा एक प्रश्न मी आपल्या भाऊ बहिणींच्या मनात थोडंसं स्पष्ट करू इच्छितो. कारण की मी पाहिलं अनेक भाऊ बहिणींनी मागच्या वेळेला वचन ऐकलं पण त्यांना समजलंच नाही. याकोब देवाशी झोंबी करतोय का? देवाशी लढतोय. आपण पाहिलं ना, त्या नदीच्या काठीला आपल्या मुलांना, बाळांना नदी पलीकडे पाठवलंय. एसाव येणार आहे, एसावशी भेट करायची आहे, स्वतःचा मोठा भाऊ ज्याला त्यानं फसवलंय त्याला भेटायचं आहे. पण इकडं मनात दुविधा चाललेली आहे. त्यावेळेला रात्री देवाचा दूत, देव स्वतः त्याच्यासोबत समोर आहे. त्या देवाशी लढताना याकोब पाहतोय, कुस्ती खेळायला लागला देवाशी. का तसं करायला लागला याकोब? काय कारण आहे? आणि तो त्याला सोडायला तयार नाही. पहाट व्हायला आली, तो म्हणतो मी तुला सोडणार नाही, तू मला आशीर्वाद दे मगच मी तुला सोडेन.
का असं म्हणागलं याकोब? का म्हणागलं प्रकाश ब्रदर? का याकोब झोंबी खेळायला लागलाय देवासोबत? काय मिळालं पाहिजे? आशीर्वाद. बघा, याकोबाला आशीर्वाद पाहिजे. मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद दे म्हणून झोंबी करायला लागला. बरोबर आहे? मग हे विश्वास करतोय म्हणून झोंबी करायला लागलाय का विश्वास करत नाही म्हणून करायला लागलाय? विश्वास करत नाही म्हणून. त्याला आशीर्वाद मिळाला आहे का नाही? मिळाला आहे, पहिलाच मिळाला आहे. काय होतं माहिती आहे का भरपूरदा भाऊ बहिणींनो, आपण देवाच्या शब्दावर विश्वास करत नाही. देवाने कार्य पूर्ण करून ठेवलेलं असताना पण त्या कार्याला पुन्हा पुन्हा पूर्ण करण्यासाठी आपण लढा लागलोय. कशामुळे? अविश्वासामुळे. याकोब का त्रासात आहे? का झोंबी करतोय? मग अशा अविश्वासी याकोबासमोर ना देव हारतो. देव हारतो आणि याकोबाचं नाव बदलून काय ठेवतो? इस्रायल. इस्रायल. इस्रायल देश आहे ना आता जिथे युद्ध चालू आहे, ते इस्रायल. इस्रायल ह्या देशाला, म्हणजे हे देशाचं जे नाव आहे ते याकोबाच्या नावावरून पडलेलं आहे. याकोबाचं नाव बदलून परमेश्वर इस्रायल ठेवतो. आणि इस्रायल नाव ठेवताना काय म्हणतो याकोबाला? आठवतं का? आठवतं का? नाही आठवत? हे आपण वाचूया. कोणत्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे? 33 का 32 अध्यायामध्ये आहे. आपण वाचूया. 32 अध्यायामध्ये आहे. 27 वचनापासून. 32 अध्यायाचं 27 वचन. उत्पत्तीचा 32 अध्याय 27 वचन. तुमच्याकडे बायबल असेल कृपया करून उघडून तुम्ही वाचावं. उत्पत्तीचा 32 अध्यायाचा 27 वचनात काय लिहिलेलं आहे? त्याने मग त्याला विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला याकोब. त्यावर तो त्याला म्हणाला, तो म्हणजे परमेश्वर, परमेश्वराचा जो दूत ज्याच्यासोबत तो झोंबी खेळत आहे, तो त्याला म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस. प्रबळ ठरलायस. इस्रायल या नावाचा अर्थ काय आहे? हे अर्थ आहे की तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरलायस. इस्रायल म्हणजे काय? तू फक्त माणसांवरती जिंकणारा बनलायस असं नाही, देवावर पण जिंकलायस. देवावर पण जिंकलाय म्हणजे तू सगळ्यांवर प्रबळ आहेस, सगळ्यांवर स्ट्रॉंग आहेस. हे काय, हे नाव का ठेवतोय देव याकोबाचं? इस्रायल नाव का ठेवतोय? देव याकोबाला सांगायचा प्रयत्न करायला, पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला लागलाय की बाबा तू जिंकणारा व्यक्ती आहेस, तुला आशीर्वाद मिळालाय, तू जिंकलेला, प्रबळ ठरलेला आहेस. माणसांवर तर सोड, तू देवावर पण प्रबळ ठरलेला आहेस. देवाला पण तुला श्राप देता येत नाही. तू याकोब आहेस. याकोब. बायबलमध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं याकोबावरती चेटूक चालत नाही, त्याच्यावरती जादू चालत नाही. का? ज्याला देवाने आशीर्वाद केलेला आहे त्याला शाप कोण देणार? त्याला कुठला शाप लागणार? म्हणजे याकोबाला परमेश्वर कंटिन्युअसली सांगतोय तू इस्रायल आहेस, इस्रायल. पण प्रॉब्लेम काय आहे? याकोबच मानत नाही आहे. याकोब विश्वास करत नाही म्हणून इतक्या त्रासात जगतोय. आपण मागच्या रविवारी पण वाचलं कसं 34 अध्यायामध्ये याकोब शेकेम नगरात गेलेला आहे. त्याला बेथेलला जायचं असतं, देवाने त्याला बेथेलला बोलवलेलं असतं, पण याकोब बेथेलला न जाता शेकेमला जातो. शेकेम नगरामध्ये जाऊन तिथली जमीन विकत घेतोय, तिथं व्यवस्थित सेटल व्हायला लागलाय, चांगलं सगळं करायचा प्रयत्न करायला लागलाय. समजतं का? त्या शेकेम नगरात काय होतं? भयानक घटना घडते. याकोबाची मुलगी दीना हिचा बलात्कार होतो आणि तिचा बदला घेण्यासाठी याकोबाची 2 मुलं सिमोन आणि लेवी हे लोक त्या शेकेम नगरातल्या सगळ्या पुरुषांना मारून टाकतात, खून करतात त्यांचा. इतक्या त्रासातून शेवटी 35 अध्याय जे आपण मागच्या रविवारी पण वाचलं, ह्या रविवारी पण वाचलं आपण, उत्पत्तीच्या 35 अध्यायाच्या सुरुवातीला एवढं सर्व त्रासातून गेल्यानंतर याकोब ठरवतो की चला आता मी काय करायला पाहिजे? देवाच्या शब्दाकडे परत गेला पाहिजे, देवाच्या वचनावरती विश्वास केला पाहिजे, देवाच्या वचनावरती मी भरोसा केला पाहिजे. पुन्हा एवढं त्रासातून जाऊन दीनाचा बलात्कार झालेला आहे, लेवी सिमियोन त्याचे मुलं खुनी बनलेले आहे, ह्या त्रासातून शेवटी जाऊन याकोबाला कळा लागलंय माझं कुठं चुकतंय. काय चुकतंय त्याचं? देवाच्या वचनाला भरोसा करत नाही, देवाच्या वचनापासून दूर झालं. भाऊ बहिणींनो, खरा पश्चाताप हा आहे. खरा पश्चाताप काय माहिती आहे? फक्त रडत बसणं, देवा मी चुकलो, देवा मी चुकलो, मला माफ कर, मला क्षमा कर, हा पश्चाताप नाही आहे. खरा पश्चाताप म्हणजे देवाच्या वचनाकडे वळणं आहे. देवाच्या वचनाकडे वळणं. मी देवाच्या वचनाला फेकून दिल्यामुळे त्रासात आहे, मग देवाच्या वचनाकडे देव मला वळवतोय. त्यावेळेला
पुन्हा याकोब जेव्हा देवासमोर उभा राहतो, देव त्याला बेतेलला जायला सांगतो. 35 अध्यायामध्ये मागच्या रविवारी आपण वाचलं. बेतेलला जात असताना बेतेलमध्ये गेल्यावरती परमेश्वर त्याला काय बोलतो, आज थोडं तिथून वाचूया आपण. बेतेलला गेल्यावरती 9 वचनापासून 35 अध्यायाचं 9 वचन. 7 वचनामध्ये तो बेतेलमध्ये पोहोचल्यानंतर एल बेतेल नावाची एक वेदी बांधतोय देवासाठी, हे काम करतोय. 9 वचनामध्ये पुन्हा देव याकोबाला दर्शन देऊन काय सांगतो, या आपण वाचूया. 35 अध्यायाचं 9 वचन. याकोब पदन आरामहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. देव त्याला म्हणाला, तुझे नाव याकोब आहे, पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाहीत, तर तुझे नाव इस्रायल होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. देव त्याला आणखीन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. तुझ्यापासून एक राष्ट्रच काय, तर राष्ट्र समूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील. जो देश मी अब्राम व इसाक यांना दिला तो तुला देईन आणि त्यामागे तुझ्या संततीलाही तोच देश देईन. बघा, पुन्हा एकदा देव जेव्हा याकोबाला भेटतोय बेतेलमध्ये गेल्यावर, देव त्याला नवीन काय बोलतोय का, नवीन काय करार देतोय का? नाही. भाऊ बहिणींनो, देवाने तुम्हाला दिलेला करार सारखं सारखं बदलत, ठीक आहे ह्याच्यावर विश्वास नाही केलास मी हे देतो, नाही. देव त्याचा शब्द वरती ठाम आहे आणि तो शब्द ठामपणे बोलून म्हणतोय ह्याच्यावर विश्वास कर. आणि विश्वास करूस तोपर्यंत वाट पाहतोय. पुन्हा एकदा याकोबाला म्हणतोय, तू इस्रायल आहेस. इस्रायल म्हणजे मनुष्यांवर आणि देवावर पण प्रबळ ठरलेला असा. तेव्हा कुठं जाऊन याकोबाचं मन बदलताना आपल्याला दिसतंय. तेव्हा कुठं या सगळ्या गोष्टींमधून जाऊन याकोबाचं मन बदलायला लागतं. भाऊ बहिणींनो, मन बदलणं फार अवघड गोष्ट आहे. मन बदलायला खूप वेळ लागतो. मी जेव्हा स्वतःला पण बघतो आणि भाऊ बहिणींना पण बघतो, एका व्यक्तीचं मनाचं परिवर्तन होणं किती कठीण आहे. का माहिती आहे का? कारण की आपण अनेक वर्षांपासून सैतानाच्या द्वारे प्रशिक्षण प्राप्त करत जगलोय. बरोबर, एवढे वर्ष सैतानाने शिकवलेल्या गोष्टींना, ह्या जगाने शिकवलेल्या गोष्टींना जाणून जगलोय. देवाच्या वचनावरती विश्वास करणं किती अवघड आहे ना. म्हणून देव हळूहळू का असे ना आपल्याला मन फिरवायला लावतोय, मन वळवायला लावतोय. कशापासून? तू स्वतःवर भरोसा करू नकोस. कशावर भरोसा कर? देवाच्या वचनावर भरोसा कर. भाऊ बहिणींनो, खरं सांगा, तुम्ही जेव्हा देवाच्या वचनावरती विश्वास करायचा प्रयत्न करता ना, जेव्हा मनात ठरवता मी देवावर विश्वास करणार, देवावर विश्वास करून पाऊल पुढे टाकणार, त्यावेळेला कठीण होतं की नाही? पडता की नाही? अपयशी ठरता की नाही? अरे देवावरती विश्वास करायचा तर आहे पण जमत नाही आहे. मग जेव्हा विश्वास करायला जमत नाही त्यावेळेला काय होता? निराश होता. का मी असा आहे, मी एवढं देवावरती देव म्हणतोय, मी चर्चला पण जातोय, वचन पण ऐकतोय, तरी का मी देवावर विश्वास करू शकत नाहीये? पण भाऊ बहिणींनो, याकोबाला बघा, याकोबाला बघून तुम्हाला निराश व्हायची गरज नाहीये. याकोब पण एवढा अविश्वासी असणारा याकोबाला पण देव फेकतोय का? नाही. देव ज्याला अभिवचन देतोय, देव त्याच्या निवडलेल्यांना फेकत नाही, टाकत नाही, त्यांच्या मनाला बदलण्याचं कार्य करतो. खरोखर शेवटपर्यंत त्याच्या मनाला बदलायचं कार्य करू. आणि आज मला कशाबद्दल बोलायचं आहे माहिती आहे का? कसं शेवटी जाऊन याकोबाचं मन बदललेलं आपण पाहतोय. याकोब आता त्याला काय दिसतंय ते बोलत नाहीये. प्रत्येक वेळेला देवाचं वचन आहे, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझं संरक्षण करणार, जिकडं तू जाशील तिकडं मी तुझ्या बरोबर आहे, हे देव त्याला बोलतोय. पण प्रत्येक वेळेला याकोब काय बोलतोय? माझ्यासोबत वाईट झालं तर, मला मारलेत तर, माझ्यासोबत मी ह्या कठीण परिस्थितीमध्ये पडलो तर, नेहमी त्याला वाटणाऱ्या गोष्टी बोलतोय. भाऊ बहिणींनो, दोन भाषा आहेत. एक आहे जगिक भाषा आणि एक आहे स्वर्गीय भाषा. पार्थिव म्हणजे या पृथ्वीची भाषा एक आहे, स्वर्गाची भाषा एक आहे. पृथ्वीची भाषा म्हणजे काय? पृथ्वीची भाषा म्हणजे मला दिसणाऱ्या गोष्टी बोलणं. मला काय दिसतंय, मला काय वाटतंय, माझ्या मनात काय विचार येत आहेत, माझ्या गोष्टींना बोलणं, हे पृथ्वीच्या गोष्टी बोलणं आहे. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे ना, पृथ्वीच्या गोष्टींकडे नव्हे तर स्वर्गाच्या गोष्टींकडे लक्ष लावा, स्वर्गीय गोष्टींकडे. मग स्वर्गाच्या गोष्टी काय आहेत? जे देव बोलतोय ते स्वर्गाच्या गोष्टी.
पृथ्वीची भाषा तुम्ही नेहमी बोलता हो, तुम्ही चांगलं शिकलेले आहात पृथ्वीच्या भाषेमध्ये. पृथ्वीची भाषा तुम्ही मराठी असू दे, हिंदी असू दे, इंग्लिश असू दे, ती भाषा म्हणत नाही आहे मी. पृथ्वीची भाषा म्हणजे तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टींना बोलणं. बरोबर आहे का नाही? किती चांगलं बोलता ना. पास्टर, ही परिस्थिती फार त्रासदायक वाटते, इथं हे अडचण वाटते, इथं अशी समस्या वाटते, हा व्यक्ती वचन ऐकणार नाही असं वाटतं, ह्याला जाऊन मला काय बोलता येणार नाही असं वाटतं, देव माझी प्रार्थना ऐकणार नाही असं वाटतं. हे बोलता का नाही? हे पृथ्वीची भाषा आहे. तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टींनाच बोलत बसता. मग स्वर्गाची भाषा काय आहे? स्वर्गाची भाषा म्हणजे परमेश्वर काय बोलतो ते बोलणं. परमेश्वर मला काय म्हणतोय, परमेश्वर मला काय वचन देतोय ते बोलणं स्वर्गीय भाषा बोलणं आहे. ह्या याकोबाला देव ते शिकवत होता. एक 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 करून त्याच्या मनाला बदलत ते शिकवण्याचं कार्य केलं. म्हणून त्याच्या जीवनात काय घडलं, आज जे आपण वचन वाचलं 16 वचनापासून, याकोबाच्या जीवनात एक दुःखद घटना होते, फार दुःखाची घटना होते. ते 35 अध्यायाच्या 16 वचनात आपण वाचू शकतो. मग त्यांनी 16 वचन तुमच्या बायबलमध्ये तुम्ही वाचा. मग त्यांनी बेतेलहून कूच केले आणि एफ्रात गाव अद्यापि काहीसं दूर असता राहेल प्रसूत झाली. तिची प्रसूती कष्टाची होती. प्रसूती वेदना होत असताना सुईण तिला म्हणाली, भिऊ नकोस, कारण तुला हाही मुलगाच आहे. ती मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेनोनी, माझ्या दुःखाचा पुत्र, ठेवले. तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन, माझ्या उजव्या हाताचा पुत्र, असे ठेवले. हो बहिणीनो, तुम्हाला माहिती आहे का, याकोब सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करतो? राहेलवर, ह्या त्याच्या बायकोवरती. राहेलसाठी सगळं जग त्यानं, सगळ्या जगाचं कष्ट सहन केलंय, होय की नाही? राहेल एवढी त्याला पसंत पडली होती की राहेल सोबत लग्न करायला त्याचा मामा 7 वर्ष त्याला कष्ट करायला सांगतो. ते 7 वर्ष कधी निघून जातात कळत नाहीत. एवढं कष्ट करून शेवटी राहेलशी लग्नच होत नाही, एलेयाशी लग्न करायला लावतो मामा. मग ते झाल्यानंतर परत अजून 7 वर्ष राहेलसाठी कष्ट करतोय. सगळ्यात आवडणारी त्याची बायको राहेल आहे. एवढं पसंत करतो राहेल, एवढं प्रेम आहे. आणि ज्या बायकोवरती एवढं प्रेम करतो ती बायको शेवटी इथे या 35 अध्यायाच्या 16 वचनापासून आपण पाहतोय की ती मरण पावते. तिला मूल होत नसतं राहेलला. पण ह्या घटनेच्या आधी राहेलला एक मुलगा होतो, योसेफ. आणि आता दुसरं मूल होणार आहे. दुसरं मूल होण्याच्या वेळेला ती प्रसूती वेदना तिला सुरू होतात. आता मूल जन्मणारच आहे, पण ते प्रसूती वेदनामध्ये इतकं कष्ट होतं. ॲक्च्युली मुलांना जन्म देणं फार कठीण गोष्ट आहे ना. आमच्या ज्या बहिणी आहेत, स्त्री आहेत, ज्यांनी मुलांना जन्म दिला त्यांनी जाणतं इतक्या वेदना, इतके त्रास होतं. अनेकदा जर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स, काही त्रास असेल, अडचण असेल, तर स्त्रीचा जीव पण जाऊ शकतो ना, एवढ्या त्रासदायक आहेत. आता तर आपल्याकडे मेडिकल फॅसिलिटी एवढ्या चांगल्या आहेत, पण त्यावेळेला राहेलच्याकडे तसं काही नव्हतं. ती राहेल मुलाला जन्म देता देता मरण पावते. जन्म देता देता तुम्ही थोडं विचार करा, याकोबाच्या बाजूने विचार करा. याकोबासाठी त्याची बायको, त्याची सगळ्यात पसंतीदा बायको, जिच्यासाठी त्यानं एवढं सगळं कष्ट उचललंय, सगळं काय केलंय, तीच आता ह्या जगात नाही राहत आहे. ती जग सोडून चालली आहे. त्याचं दुःख किती मोठं असणार ना. त्याचं दुःख, त्याचं क्लेश, त्याच्या मनात असणारा त्रास किती मोठा असणार ना, हो की नाही? पण इथं याकोब बदलला आहे. इथं याकोब वेगळा आहे. इथं याकोब पहिल्यासारखा नाही राहिला. का? कारण की जेव्हा राहेल त्याची बायको प्रसूती वेदनामध्ये आहे, ती मुलाला जन्म देते, मुलाला जन्म देऊन पाहते, पण मुलगा जन्मलाय दिसते तिला, मुलगा चांगला जन्मलाय, त्याला बघून त्याचं एक नाव ठेवून ती मरण पावते. त्या मुलाचं नाव ती काय ठेवते? बेनोनी. 18 वचनात दिलेलं आहे ना, बेनोनी. बेनोनी हे नाव ठेवते त्या मुलाचं. बेनोनी नावाचा अर्थ काय आहे? माझ्या दुःखाचा पुत्र. ते नाव शोभतं ना बेनोनीला. का? कारण की खरोखर फार फार दुःख झालं हो राहेलला मूल उत्पन्न करण्यासाठी. ह्याच्या आधी पण राहेल याकोबाशी भांडते, मला मूल दे, मला मूल दे. याकोब म्हणतो, मी काय देव आहे का तुला मूल देण्यासाठी? माझ्याकडे काय आहे, माझ्या हातात काय? पण ज्या गोष्टीसाठी हे राहेल एवढी तडपलेली आहे, आणि आता त्या मुलाला जन्म देऊन, दुसऱ्या मुलाला जन्म देऊन, त्या जन्म देण्याच्या स्थितीतच मरण पावते. त्यामुळे त्या मुलाला, ज्या मुलाच्या जन्मामुळं तिचा मृत्यू व्हायला लागलाय,
त्या मुलाला ती बेनोनी नाव देते. बेनोनी, माझ्या दुःखाचा पुत्र, मला दुःख दिलेला पुत्र. ह्या पुत्राच्या द्वारे मला काय झालंय? दुःख झालंय. पण विचार तरी करा, तो बेनोनी आयुष्यभर जेव्हा लोक त्याला बोलवणार, काय म्हणून बोलवणार? बेनोनी इकडे ये, बेनोनी इकडे ये. बेनोनी म्हणजे दुःखाचा पुत्र. मग प्रत्येक वेळेला त्याला बोलवताना काय म्हणून बोलवणार? दुःखाचा पुत्र इकडे ये, दुःखाचा पुत्र हे कर ते कर. म्हणजे आयुष्यभर तो कधीच विसरू शकणार नाही की मी जेव्हा जन्मलो माझ्यामुळे माझी आई मेली, माझ्यामुळे माझ्या आईला मारून टाकलंय मी. एवढं मोठं दुःखाचं कारण आहे. त्या बेनोनीचं जीवन कसं असणार ना? त्या बेनोनीचं जीवन, ज्याचं नावच दुःखाचा पुत्र आहे, त्याचं जीवन दुःखानेच भरलेलं असणार की नाही? भाऊ बहिणींनो, आपण आहे ना भरपूरदा राहेल सारखं करतो. आपण नाव देतो गोष्टींना. तुम्ही नाव देता, परिस्थितीला नाव देता, तुमच्या जवळ असलेल्या स्थितींना नाव देता, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नाव देता. देता का नाही? तुमच्या बायकोला नाव देता, तुमच्या मुलांना नाव देता, तुमच्या पतीला नाव देता. काय देता नाव? बेनोनी. बेनोनी नाव देता का नाही? माझ्या दुःखाचा पुत्र. काय काय भाऊ मला म्हणतात, पास्टर तुम्हाला कळत नाही, माझी बायको वेगळी आहे, हो विचित्र आहे, तिनं मला भरपूर त्रास देते, तिच्यामुळं मी त्रासात आहे बघा, तिच्यामुळं माझ्या जीवनात त्रास आहे. म्हणून सारखं काय नाव देतात? बेनोनी बेनोनी बेनोनी. ही बेनोनी आहे, ही बेनोनी आहे. स्त्रिया पण काही वेगळ्या नाहीत. माझा नवराच असा आहे, ह्या नवऱ्याच्यामुळे मी त्रासात जगते, हा नवरा एकदा गेला की बरं होईल असं वाटतं. खरोखर नवऱ्याच्यामुळे त्रास आहे का तुम्हाला? बेनोनी बेनोनी बेनोनीच नाव देत राहतात. हे काय माहिती आहे? ही पृथ्वीची भाषा आहे. बेनोनी बोलतोय मी त्याला, बेनोनी. मला दुःख देतोय ना, दुःखच आहे. मला दुःख देणाऱ्या गोष्टीला दुःखच म्हणतोय, हे आहे बेनोनी. म्हणजे मला दिसल्याप्रमाणे बोलणे. मला दुःखच दिसतंय ना, म्हणून मी दुःखच बोलतोय की. काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? बेनोनी नाव ठेवल्यामध्ये काय चुकीचं आहे? दुःखाचाच पुत्र आहे, त्याच्या जन्मतानाच आई मेलेली आहे, काय चुकीचं आहे? पण याकोब बेनोनीचं नाव बदलतो. बेनोनीचं नाव काय ठेवतो? बन्यामीन. इंग्लिशमध्ये बेंजामिन म्हटलेलं आहे, मराठीमध्ये बन्यामीन. बन्यामीन नाव ठेवतो. बन्यामीन म्हणजे तिथे लिहिलेलं आहे ना कंसामध्ये, बन्यामीन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र. उजवा हात, उजव्या हाताचा पुत्र म्हणजे काय? उजवा हात लोक ताकदीचा हात मानतात, सामर्थ्याचा हात मानतात. म्हणजे हा माझा सामर्थ्यशाली पुत्र आहे, हा माझा गौरवशाली पुत्र आहे. दुःखाच्या पुत्राचं नाव बदलून गौरवशाली पुत्र ठेवतोय, सामर्थ्यशाली पुत्र ठेवतोय, माझ्या उजव्या हाताचा पुत्र. कसं काय? हा याकोब असं करायला लागलाय. बाबूने तुम्हाला कळतंय का? याकोब जो आतापर्यंत सारखा भित्र जीवन जगतोय, सारखं घाबरत जीवन जगतोय, त्याचं मन बदलताना आपण पाहतोय. आमेन. स्वर्गीय भाषा बोलताना पाहतोय याकोबाला. याकोब पहिल्यांदा दुःखाला बघून दुःख म्हणत नाहीये. खरं तर राहेलला जाताना पाहून, राहेलला आपल्या जीवनातून तिला जाताना पाहून, मरताना पाहून सगळ्यात जास्त दुःख याकोबाला झालेलं आहे. तुम्ही याकोबाचं दुःख समजू शकत नाही हो, किती दुःखात आहे तो. पण त्या दुःखात असताना पण तो आपल्या मुलाला दुःखाचं पुत्र नाव देऊ इच्छित नाही. तो त्या मुलाला सामर्थ्याचा, उजव्या हाताचा पुत्र नाव देऊ इच्छितो. राईट हँड, उजव्या हाताचा पुत्र, माझ्या सामर्थ्याचा पुत्र, गौरवशाली पुत्र. भाऊ बहिणींनो, तुम्ही काय नाव देता हो? तुम्ही तुमच्या परिस्थितीला काय नाव देता? बेन्यामीन म्हणता का बेनोनी म्हणता? तुमच्या समोर अनेक परिस्थिती असते ना, जेव्हा कधी परिस्थिती येते, हे बेनोनीच आहे, हे बेनोनीच आहे, ह्याच्यानं सगळं दुःखच मिळणार आहे, ह्याच्यानं सगळं बरबादीच आहे, त्रासच आहे, बोलता का नाही? मी तुम्हाला पॉझिटिव्ह बोलण्याबद्दल शिकवत नाही, प्लीज कन्फ्यूज होऊ नका. निगेटिव्ह बोलणं, पॉझिटिव्ह बोलणं, मी तुम्हाला माइंडचं पॉझिटिव्हिटी शिकवत नाही आहे, ते नाही आहे. बायबल सत्य बोलायला सांगतं, सत्य. सत्य. एक वचन मी तुम्हाला वाचून दाखवेन. इफिस्करास पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे. मागच्या वेळेला इफिस्करास पत्राचं अध्ययन करत असताना ना, ह्या वचनांना पाहून खरोखर फार आश्चर्यचकित मी झालो. इफिस्करास पत्र त्याचा, एकच मिनिट, कोणता अध्याय? 5 अध्याय का 4 अध्याय? 4 अध्यायमध्ये इफिस्करास पत्र 4 अध्याय,
किती वचन? 15 वचन. काही थोडेफार वचन मी वाचेन. 15 वचन पहिला आपण वाचू. कोणी वाचेल का? एफिसकरास पत्र 4 अध्याय 15 वचन. बायबल म्हणतं आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढ. म्हणजे सत्याला धरून राहायला सांगतं. ख्रिस्ती लोकांनी कसं जीवन जगलं पाहिजे माहिती आहे का? सत्याला धरून असलं पाहिजे. सत्य काय आहे? सत्य देवाचं वचन आहे. तुमचे विचार सत्य आहेत का हो? सत्य आहे का तुमचे विचार? बायबलमध्ये ते वचन आठवतं का? रोमकरास पत्र 3 अध्याय 4 वचन काय लिहिलंय? कदापि नाही, कधीच नाही, फक्त परमेश्वर खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा. प्रत्येक मनुष्य खोटा आहे ना, बरोबर आहे की नाही? तुम्ही कोण आहे? खोटारडे आहे. खोटारडे लोक आहे तुम्ही. खोटारडे आहे ना, मग तुम्ही कुणाचं ऐकताय? तुम्ही खोटारड्याचं ऐकून जर बोला लागलाय तर खोटं बोला लागलाय. समजतंय का मी काय बोलते ते? तुम्ही खोटारडे आहे. बायबल तुम्हाला खोटारडं म्हणतंय. म्हणून ह्या लबाडापासून, या लबाडामधून निघणाऱ्या गोष्टी बोला लागलाय ना, तुमच्यामधून येणाऱ्या गोष्टी बोलायला तर लबाड बोला लागलाय. खरं बोलणं काय? सत्य बोलणं काय? सत्य येशू ख्रिस्त आहे. सत्य परमेश्वर आहे. परमेश्वर एकटाच सत्य आहे आणि त्या परमेश्वरातून आलेला शब्द बोलणं सत्य बोलणं आहे. आमेन. समजा मी गरीब आहे, भरपूर गरिबीमध्ये आहे आणि मी म्हणा लागलो मी गरीब आहे, मी खरं बोला लागलं का खोटं बोला लागलं? हा प्रकाश ब्रदर काय बोला लागलोय? मी गरीब आहे, माझी परिस्थिती हलाखीची आहे, एकदम खराब आहे, पण मी सारखं म्हणावलं मी गरीब आहे, इतक्या गरिबीमध्ये माझं काय होणार असं बोलतोय. तर मग मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय? हा चंद्रकांत ब्रदर काय बोलतोय? खोटं बोलतोय? खरं बोलतोय? का खरं बोलतोय? हां, मग ते खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. म्हणून तुम्ही ऐकत नाही. मी कोण आहे? मी खरं आहे का खोटारडा आहे? समजतंय का तुम्हाला? बघा समजून घ्या. मनुष्य तुम्ही कोण आहे? तुम्ही सांगा मला, तुम्ही कोण आहे? खरे आहात का खोटारडे आहात? खोटारडे आहात ना? खोटारडे आहात नक्की? फिक्स लॉक केस आहे. खोटारडे आहात. मग खोटारड्यामधून आलेली गोष्ट काय आहे? खोटेच आहे. मग कोण तुम्हाला सांगते तुम्ही गरीब आहे? तुम्ही सांगा लागलाय ना. तुमच्यातून, परिस्थितीतून बघून तुमच्यामधून येणारा विचार, तुमच्यातून येणारे ते शब्द आहेत ना, मग ते खरे कसे? ते तर तुमच्यातून निघालेले आहेत. बायबल काय सांगतं? देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे? देव काय बोलतो? देव बोलतो आम्ही दिसतो कंगाल पण बहुतांना श्रीमंत करणारे असे आहोत. आमेन. हे देवाचं वचन बोलतंय. मग खरं बोलणं काय आहे? बाबा मी दिसतोय गरीब पण भरपूरांना श्रीमंत करणार आहे मी आहे. आमेन. हे खरं बोलणं आहे. म्हणून बायबलमध्ये काय लिहिलं? एफिसकरास पत्र 4 अध्यायामध्ये पुढे थोडंसं वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल. 25 वचन, 4 अध्यायाचं 25 वचन. बघा बायबल काय सांगतं माहिती का? काय बोला? सत्य बोला. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव. तुम्ही काय बोलताय भाऊ बहिणींनो? सत्य बोलत नाही ना, लबाडीच बोलत बसताय. सत्य बोला म्हणजे काय बोला? कोणी सांगेल का? सत्य बोला म्हणजे? हा, देवाला माहिती आहे आपण लबाडी करतोय, लबाडी बोलतोय. परिस्थितीला बघून, अरे परिस्थिती अशीच आहे, हे असंच आहे, काय करणार, हे सगळं असंच आहे. इथे भरपूर आई वडील आहेत ज्यांची मुलं आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना बघून सत्य बोलताय का लबाडी बोलताय? मुलं काय आमची ऐकतच नाहीत बघा पास्टर, अशीच आहेत बघा, बदलतच नाहीत बघा. कोणी सांगितलं? तुमच्या मनातून आलेली गोष्ट आहे तर कशी आहे? लबाड आहे. म्हणून बायबल म्हणतात लबाडी सोडून द्या, आता बास झालं. लबाडी सोडून द्या आणि काय बोला? खरं बोला, सत्य बोला. सत्य काय आहे? देवाचं वचन सत्य आहे. देव काय म्हणतो? देव म्हटला का माझा मुलगा बदलणार नाही? देव म्हटलं का माझी बायको बदलणार नाही?
मग मी का बोला लागलोय? मग मी माझ्या गोष्टी बोला लागलोय, तर ह्या लबाडी आहेत. म्हणून आपण स्वर्गीय भाषा, सत्य बोलण्याची भाषा शिकली पाहिजे भाऊबंधूंनो. सत्य देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन मुखाने अंगीकार करणं हे सत्य बोलणं आहे. आज भरपूर लोक पापात जगतात, पापी आहेत. का पापी आहेत? अजूनही पापी आहेत. या जगामध्ये अनेक लोकांना जाऊन तुम्ही भेटा, तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्या विश्वासाबद्दल विचारा, बाबा तू स्वर्गात जाशील का, तू पापी आहेस का नीतिमान आहेस? लोक काय उत्तर देतात? पापीच आहे. का? दररोज पाप करताना दिसतोय ना, दररोज मी पाप करतोय, मग मी पापीच आहे. मी काय दिसतोय? पापी दिसतोय म्हणून पापी आहे. मग हे सत्य आहे का लबाड आहे? सनातन ब्रदर, लबाड आहे. का बरं? हे लबाड काय? कारण की हे मला दिसतंय म्हणून लबाड आहे. माझ्यातून मला काय दिसतंय, मला काय फील होतंय, हे बोलणं खरोखर लबाडी आहे. सत्य बोलणं काय? देवाचं वचन काय सांगतं. आमेन. देवाचं वचन काय सांगतं? भाऊबंधूंनो, या एक वचन अजून एक आपण बघूया. रोमकरास पत्र त्याचा 4 अध्याय. बायबल कोणत्या गोष्टीला विश्वास म्हणतं माहिती आहे का? तुम्हाला जे वाटतं ते बोलणं विश्वास नाही आहे, देव जे बोलतो ते बोलणं विश्वास आहे. म्हणून रोमकरास पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 4 वचन, 4 अध्यायाचं 4 वचनात असं लिहिलेलं आहे, आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. इथं कामाबद्दल लिहिलेलं आहे. नीतिमान बनण्यासाठी, नीतिमान बनण्यासाठी जो काहीतरी काम करतोय, तो काम करून त्याला जर त्याच्या बदल्यात नीतिमत्व मिळतंय तर ते त्याची मजुरी आहे. त्याला कृपा नाही भेटली, मेहरबानी नाही आहे. नीतिमत्व मजुरीने मिळतच नाही भाऊ बहिणींनो. नीतिमत्व कृपेने मिळतं, नीतिमत्व मेहरबानीने मिळतं, देवाच्या मेहरबानीने. मग ते कसं मिळतं? 5 वचन. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. कुणाला नीतिमान म्हटलं जातं? कोण आहे नीतिमान? ह्या वचनाला कोणी मला समजून सांगेल का आपल्यापैकी? बघा, कुणाला नीतिमान म्हटलं जातं? कोणत्या व्यक्तीला देव नीतिमान मोजतो? नीतिमान म्हणजे समजतंय का? नीतिमान म्हणजे काय? आफरीन सिस्टर, नीतिमान समजतंय? नाही. नीतिमान म्हणजे परमेश्वरासमोर उभा राहून परमेश्वर त्याला ग्रहण करू शकतो, एवढा शुद्ध, पवित्र, परिपूर्ण. ह्याला नीतिमान एका शब्दामध्ये आपण समजू शकतो. नीतिमान देवासमोर उभा राहिला तर देव ह्याला बरोबर ठरवणार आहे, हा बरोबर आहे, हा नीतिमान आहे. देव त्याला ग्रहण करू शकतो, देवाच्या लेवलच्या एवढा बरोबर मानला जाऊ शकेल, ह्याला नीतिमान म्हणतात. मग एखादा व्यक्ती कधी नीतिमान गणला जातो देवाच्या द्वारे? कधी? कधी? कोण समजून सांगणार का हे 5 वचन भाऊ बहिणींनो? हां, म्हणजे काय करायला पाहिजे? हां 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 मग तो नीतिमान असा गणला जाईल. ओके, अजून कोणी काय? अजून कोणाला काय? हे 5 वचनात काय नेमकं लिहिलेलं आहे सिस्टर? बघा, ह्या 5 वचनामध्ये ना आपण पाहू शकतो, एक असा व्यक्ती आहे जो काम करत नाही. काम करत नाही म्हणजे त्याचे काम काहीच नाही, त्याचे काम चांगले नाही आहेत. अभक्त आहे. अभक्त, बरोबर ना? अभक्त म्हणजे भक्तीचं काहीही गुण नाही आहे त्याच्यामध्ये, भक्ती दिसतच नाही. मग ज्याच्यामध्ये भक्ती दिसत नाही, जो अभक्त आहे, जो काम करत नाही, ह्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणणार? नीतिमान म्हणणार का अभक्त म्हणणार? काय म्हणणार? अभक्त म्हणणार. पण ह्या अभक्त स्वतःला अभक्त म्हणत नाही. का बरं? कारण की हा काय करतोय बघा, पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतोय. तो अशा कुणावरती विश्वास ठेवतोय जो ह्या अभक्ताला नीतिमान म्हणतोय. समजतंय का? कोण आहे तो? देव, परमेश्वर, येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्तच अभक्ताला नीतिमान म्हणतो.
कारण की येशू त्याच्यासाठी बलिदान झाला म्हणून. मग जेव्हा हा अभक्त येशूवर विश्वास करतो की येशू माझ्यासारख्या अभक्ताला नीतिमान म्हणतोय, तर मला काय वाटतं ते मी बघणार नाही, मला काय दिसतं, मला तर मी अभक्तच दिसतो, पण मी ते न बघणार नाही, मी येशूवर विश्वास करणार. आमेन. मी येशूवर विश्वास करणार. येशू जर मला अभक्त म्हणत नाही, समजा जर येशू तुम्हाला अभक्त म्हणतोय तर तुम्ही कोण आहात? अभक्त. पण जर येशू तुम्हाला नीतिमान म्हणतोय तर तुम्ही कोण आहात? नीतिमान. मग या अभक्तानं काय ठरवलंय? मी आता स्वतःवर भरोसाच करणार नाही. अशी अभक्त किती चांगले अभक्त आहेत. आज प्रॉब्लेम काय माहिती आहे, लोक अभक्त आहेत पण अजून अभक्तावरच विश्वास करतात. त्यांना काय वाटते त्यालाच महत्त्व देतात. मला असं वाटतंय, मला तर मी पापीच दिसतोय. तुम्हाला माहीत नाही भाऊ बहिणींनो, मी एका ठिकाणी प्रचार करत होतो. तिथे एका मंडळीचे, एक फार मोठ्या मंडळीचे वडील एल्डर होते. त्या एल्डरनी वचन ऐकल्यानंतर येऊन मला म्हटले, पास्टर तुम्ही असं कसं काय म्हणता, आपण नीतिमान असू शकतो? मी छाती ठोकून सांगतो, मरेपर्यंत मी पापीच आहे. अशा पद्धतीने घोषणा करत असताना मला आश्चर्य वाटलं, बाबा तू एवढं असं का बोला लागलाय? एवढा ठामपणे बोलू नको, देव ऐकतोय तुझे शब्द. का हे बोला लागलाय? का बोलतोय तसं? नाही, मला तर मी पापीच दिसतो ना. असं कसं काय? असं कसं काय कोण नीतिमान ठरू शकतं? बायबल म्हणतं ना, बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे? पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. मग त्याचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आलाय. मग तो व्यक्ती अभक्त गणला जाईल का नीतिमान गणला जाईल? हा, नीतिमान. का बरं नीतिमान? बरोबर, कारण देवानेच ठरवलं आणि ज्या देवाने त्याला ठरवलं त्या देवावरती हा विश्वास करतोय. तुम्ही कुणावर विश्वास करता? तुम्ही देवावर विश्वास करता का? करता ना. मग जर देव तुम्हाला नीतिमान ठरवतोय तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? आजी तुम्हाला समजतंय का? मग तुम्ही काय म्हटलं पाहिजे? तुम्ही पापी आहात का नीतिमान आहात? नीतिमान आहात? नक्की नक्की. कसं काय? आपल्याकडून तर दररोज पाप होतं, आपण तर दररोज चुकणारे लोक आहोत. मग नीतिमान कसे काय? देव बोलतोय नीतिमान म्हणून नीतिमान. हो, देव जर म्हणत नसता तर मी मानलं नसतं. पण जर देव त्याच्या वचनात सांगतोय, देव काय म्हणतोय? कुठे गेलं देवाचं वचन? हा, ह्याच्या आधीच 3 अध्यायाचं 23 आणि 24 वचन सांगताना आपल्याला तोंडपाठ झालं पाहिजे तुम्हाला आता. हा, काय? येस बोला, तोंडपाठ झालं. हां, येस. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. ह्याच्यामध्ये आपण पण आहोत. सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले. पण 24 वचनात काय लिहिलंय? देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. विनामूल्य. मग आपण नीतिमान ठरवलं गेलो का नाही ठरवलं गेलो? कसे? विनामूल्य लिहिलंय, फुकटात. मी काही नाही केलं, येशू ख्रिस्ताने खंडणी भरली म्हणून मी नीतिमान ठरवलं गेलो. मग तुम्ही कोण आहात? नीतिमान आहात. नक्की. पण तरी पण तुम्ही लबाड बोलताय. काय लबाड बोलताय माहिती आहे का? असं कसं काय मी नीतिमान असू शकतो? हे बोलणं लबाड बोलणं आहे भाऊ बहिणींनो. समजतंय का? जे मला वाटतंय, जे माझ्या मनात फील होते ते जर मी बोलावलं, मी लबाडी करायला लागलोय. सत्य बोलणं काय आहे? देवाच्या शब्दाला बोलणं आहे. देवाच्या शब्दावरचा विश्वास. बायबल, अजून एक वचन मी तुम्हाला दाखवतो. आज भरपूर वचनं दाखवतोय. रोमकरास पत्रामध्येच त्याचा 10 अध्याय 10 अध्यायाचं 9 वचनापासून बघा. तिथे काय लिहिलेलं आहे? रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वचन, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आहे असे आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे
तारण होईल. मनात विश्वास ठेवून मुखाने कबूल करणार तर तुझं तारण आहे. पण लोक बोलतात विश्वास करतोय करतोय, पण विश्वास प्रॉपरली काय आहे कळतच नाही. 10 वचन बघा, विश्वास केल्याने काय होतं. कोणी वाचणार का 10 वचन? जो अंतकरणाने विश्वास करतो तो नीतिमान ठरतो. जर खऱ्या अर्थाने तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास केलाय अंतकरणातून, तुम्ही मानलंय येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेलाय, तर तुम्ही काय ठरता? नीतिमान ठरता. हो, अंतकरणाने विश्वास करतो तो नीतिमान ठरतो, आणि जो मुखाने कबूल करतो त्याचं तारण होतं. भाऊ बहिणीनो, विश्वास फक्त अंतकरणात ठेवण्याची गोष्ट नाही आहे, विश्वास मुखाने कबूल करण्याची गोष्ट आहे. म्हणून आज मी तुम्हाला स्वर्गीय भाषा बोलण्याबद्दल सांगतोय. स्वर्गीय भाषा म्हणजे काय? विश्वासाचे शब्द बोलणे, परमेश्वराचं वचन बोलणे, परमेश्वर मला काय बोलतो, परमेश्वर माझ्याबद्दल काय सांगतोय ते बोलणं स्वर्गीय भाषा बोलणं आहे. ते बोलणं माझ्या मुखाने कबूल करणं आहे. विश्वासाला मनात ठेवू नका, कबूल करा. परमेश्वर मला असं बोलतो. पण खरं सांगायचं झालं तर विश्वास कबूल करायला भीती वाटते की नाही? बोललो बिल्लो तसं झालं नाही तर काय व्हायचं? हे फसवणूक आहे. सत्य काय आहे? सत्य देवाचं वचन आहे. म्हणून लबाडी सोडून द्या आणि सत्य बोला. याकोबाला हे शिकायला खूप वेळ लागला भाऊ बहिणींनो. याकोब एवढ्या वर्षानंतर दुःखामध्ये असताना आता दुःख विसरतोय, दुःखाला बाजूला टाकतोय आणि देवाच्या वचनाला बोलतोय. खरं तर मी कसं तुम्हाला म्हणून, तुम्ही याकोबासारखं उशीर करू नका, पण प्रत्येकाची वेळ आहे जेव्हा देव त्याच्या मनाला वळवतोय. म्हणून खरोखर ती वेळ आपल्यासाठी लवकरात लवकर आलेली किती उत्तम आहे ना. नाहीतर देवाच्या वचनाला न बोलता माझे शब्द बोलता बोलता दुःखात जगतोय ना मी. जे मला आशीर्वादासाठी बनवलेलं आहे ते मी दुःखात जगायला लागलोय. किती भयंकर जीवन जगतोय. त्या दुःखाचं जीवन जगण्यासाठी तुम्ही बनवले गेलेले नाही आहात. तुम्ही तुमच्या परिस्थितीला बघून बेनोनी म्हणू नका. तुमची परिस्थिती बेनोनी आहे का? नाही, बन्यामीन आहे. मला माहित नाही तुमची काय परिस्थिती आहे, पण त्या परिस्थितीला बघून बेनोनी म्हणू नका. आई वडिलांना मी रिक्वेस्ट करतो, तुमच्या मुलांना बघून बेनोनी म्हणू नका. हा माझ्या दुःखाचा पुत्र, हा माझ्या दुःखाचा पुत्र. समजलं का सिस्टर? सारखं बेनोनी म्हणतात, हे माझ्या दुःखाचेच पुत्र आहेत, हे मला त्रास देणारेच मुलं आहेत. का बेनोनी नाव ठेवताय? परमेश्वर त्यांना बेनोनी म्हणतो का? नाही, बन्यामीन म्हणतो, माझ्या उजव्या हाताचं पुत्र. मी माझ्या मुखाने देवाच्या शब्दाच्या विरोधात का बोलू? देव जर मला करार देतो, बायबलमध्ये लिहिलंय, तू जर विश्वास करशील तर तुझं व तुझ्या घराण्याचं तारण होईल. माझ्या घराण्याला देवाशी जोडण्याचं देवाचं वचन आहे. माझ्या घराण्याला देव तारण देणार. माझ्या मुलांना, जे आता भटकणारे दिसतात, त्या भटकणाऱ्यांना पण भटकू देईल का देव? अजिबात नाही. पण तुम्ही त्यांना भटकणारे म्हणत बसलाय, म्हणून ते तुमचं ऐकून अजून वैतागून जातं. काय सारखं सारखं असंच बोलतं, दुःखाचे पुत्र, दुःखाचे पुत्र. तुम्ही विचार करा, एकाचं नाव बेनोनी ठेवलंय आणि त्याला बोलतोय, बेनोनी इकडे ये. मग सारखं कसं बोलतोय त्याला? दुःखाच्या पुत्र इकडे ये. त्याला सारखं सारखं आठवण करून द्यायला लागलाय, तू कोण आहेस? दुःखाचा पुत्र. तुझ्यामुळे तुझी आई मेली, तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं तसं झालं, असं बोलत बसता. म्हणून मी आई वडिलांशी पहिलं रिक्वेस्ट करतो, तुम्ही तुमच्या मुलांना बेनोनी म्हणू नका. हो, लबाडीक बोलू नका, लबाड बोलू नका. खरं बोला. खरं काय आहे? बन्यामीन आहेत, बन्यामीन. परमेश्वर त्यांना ते अद्भुत रीतीने वापरणार. पास्टर पार्कनी जेव्हा IYF आणि वर्ल्ड कॅम्प जे आपण घेतोय सध्या कोरियामध्ये होत आहे, त्याची सुरुवात करत असताना एक वचन त्यांना देवाने दिलं. शमरोनाच्या नगरामध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता, त्यावेळेला देवाचा दास एलिशा म्हणतो ना, उद्या ह्याच वेळी. त्या वचनाला घेऊन पास्टरनी तरुण मुलांना चालवलं. तरुण मुलं जे आज भटकलेली दिसतात, जे आज कुठल्या ना कुठल्या व्यसनात पडलेले दिसतात, जे आज कुठल्या ना कुठल्या तरी त्यांच्या जगिक गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, त्यांना बघून पास्टरनी त्यांचे शब्द नाही बोलले. काय बोललं? उद्या ह्याच वेळी. उद्या ह्याच वेळी हे देवाचे सेवक बनणार. उद्या ह्याच वेळी हे जगभरात जाऊन सुवार्ता गाजवणार. उद्या ह्याच वेळी ह्यांच्याद्वारे लोक बदलणार. हे शब्द बोलले. आणि आज त्याला सत्यतेत घडताना पाहतोय. भारतामध्ये जितके आपले मिशनरीज आहेत, जितके आपले देवाचे दास आहेत आलेले, ते सर्व खरं तर त्या वेळेला हे शब्द ऐकलेले लोक आहेत. उद्या ह्याच वेळी. त्या
आई वाईफ म्हणजे त्या तरुण मुलांना जसं पास्टरने जसं मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आज एवढे जास्त देवाचे दास आपल्या चर्चमध्ये आहेत. खरं तर तुम्ही काय बोलताय तुमच्या मुलांना, आज काय दिसतं ते बघू नका, उद्या ह्याच वेळी परमेश्वर याच्यामध्ये काय कार्य करणार ते बोलायला पाहिजे. बेनोनी नाही, बन्यामीन. आमेन. मी नवऱ्यांना रिक्वेस्ट करतो, पतींना रिक्वेस्ट करतो, तुम्ही तुमच्या पत्नीला बघून काय बोलता, बेनोनी, बन्यामीन. आमेन. आमेन. बन्यामीन. बन्यामीन माझ्या उजव्या हाताचा पुत्र, म्हणजे माझं गौरवशाली आहे. बायबलमध्ये पतीचं प्रेमाबद्दल ह्या दिवसात इफिस्करस पत्रामध्ये आपण वाचलं ना, पतीला पत्नीवरती प्रेम करायला सांगितलं. पतीवरती प्रेम करत असताना, पतीने प्रेम करत असताना पत्नीवरती, त्या प्रेमाला अगापे प्रेम म्हटलेलं. अगापे. अगापे ऐकलं असेल ना तुम्ही. अगापे. अगापे एक असं प्रेम आहे ना, जे प्रेम फिलिंगचं प्रेम नाही आहे, ते प्रेम इमोशनल प्रेम नाही आहे, ते प्रेम निर्णयात्मक प्रेम आहे. ठरवलंय देवाने पतींना सांगितलं, जसं ख्रिस्त मंडळीवरती प्रेम करतो, ख्रिस्त मंडळीवर चर्चवरती कसं प्रेम करतो, मंडळी चांगली दिसते म्हणून प्रेम करतो का, मंडळीकडून काहीतरी मिळतंय म्हणून प्रेम करतो का, मंडळी बदललेली दिसते म्हणून प्रेम करतो का, नाही. पहिलं ख्रिस्ताने ठरवलं मी यांच्यावरती प्रेम करणार, म्हणून तो आपल्यावर प्रेम करतो ना. जसं ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो तसं पतींनो पत्नीवरती प्रेम करा, प्रीती करा. ती प्रीती बदलणारी प्रीती म्हणून बघू नका. आज माझी पत्नी चांगली वागली, माझ्यासोबत चांगलं राहिलं म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो. हे काय आहे, हे आगापे प्रेम नाही आहे, हे भावनात्मक प्रेम आहे. आता वाटतंय मला प्रेम. पतींनो तुम्ही कधी म्हणता, तुम्ही कधी बोलता का हो तुमच्या पत्नीला मी तुझ्यावरती प्रेम करतो म्हणून. मला वाटतं आपले भाऊ लोक बोलत पण नसतील, बोलतात का. सिस्टर लोकांना विचारलं पाहिजे, बोलतात का. नाही बोलत ना. का असं कसं काय बोलायचं, जेव्हा ती चांगली वागते, जेव्हा व्यवस्थित राहते तेव्हा मी बोलेन मी प्रेम करतो, पण जेव्हा वागत नाही तेव्हा असली कसली बायको मिळाली मला, हिच्यामुळं माझं जीवन बर्बाद झालं, हिच्यामुळं माझ्या जीवनात त्रास आला. बायबल म्हणतं आगापे प्रीती, समोरच्या व्यक्तीला नाही, देवानी माझ्या मनामध्ये प्रीती ओतलेली आहे, विश्वास करा. लबाड बोलू नका, खरं बोला. आमेन. आणि पत्नींबद्दल काय सांगितलेलं आहे, पत्नींना पण मी रिक्वेस्ट करतो, पत्नींनी काय करायला पाहिजे, बेनोनी म्हटलं पाहिजे का बन्यामीन म्हटलं पाहिजे. बन्या. तुमचा नवरा कसा आहे, तुमचा नवरा किती असं वाटतंय का असा नवरा मला मिळाला, या नवऱ्यापेक्षा मी लग्नच केलं नसतं बरं झालं असतं, असं अनेकदा तुम्हाला वाटलं असेल. बायबलमध्ये लिहिलंय पत्नींनी पतींच्या अधीन असावं, सर्व बाबतीमध्ये अधीन असावं. कसं अधीन राहणार, हा असा माणूस आहे, ह्याच्या अधीन कसं राहायचं. पण बायबलमध्ये एक उदाहरण दिलंय साराबद्दल. सारा अब्रामाच्या अधीन राहिली, सारा अब्रामाला स्वामी प्रभू म्हणून त्याच्या अधीन राहिली. मला नाही वाटत आपल्या बहिणींपैकी कोणी जर साराच्या ठिकाणी असतं ना तर अब्रामाच्या अधीनतेमध्ये कोणी राहिलं. तो अब्राम स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या बायकोला बहीण म्हणायला सांगायला लागलाय, तिला पकडून नेले राजाने तरी इकडे शांत बसलाय. असा पती कोणाला आवडतं, ह्याच्या अधीनमध्ये कशाला राहू मी असं म्हणणार ना. पण साराने तसं केलं का, नाही. ती तिच्या पतीच्या अधीन राहिली का, की तिने पतीला बघितलं नाही, त्या पतीला चालवणाऱ्या परमेश्वराला बघितलं. परमेश्वर माझ्या पतीसोबत आहे ना म्हणून मी त्याच्या अधीन आहे. समजते का. म्हणून पत्नींनो तुम्ही बेन्यामीन म्हणताय का बेनोनी म्हणताय बघा. जर बेनोनी म्हणताय लबाड बोलताय, पृथ्वीची भाषा बोलताय, स्वर्गाची भाषा बोला. आमेन. बेनोनी नाही, बन्यामीन हे बोलणं आपलं काम आहे. हे परमेश्वराने तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. जसं आपलं तारण झालं, तारण आपण स्वतःकडे पाहून मिळवलेलं नाही आहे, तारण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाला बघून मिळालेलं आहे, येशूच्या सांडलेल्या रक्ताला बघून मिळालेलं आहे. आज तुमचं तारण प्राप्त केल्यानंतरचं जीवन पण तुमच्या स्वतःकडे बघून जगू नका, तुमच्या परिस्थितीकडे बघून जगू नका, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना बघून जगू नका, येशूकडे बघून जगा. येशू म्हणतो तू बन्यामीन आहे. शेवटी एक शेवटची रिक्वेस्ट तुमच्या सगळ्यांना करू इच्छितो. तुम्ही स्वतःला बघून काय बोलताय, तुम्ही स्वतःला बघून बेनोनी म्हणताय का बन्यामीन म्हणताय. स्वतःला बघून पण अनेक लोक बेनोनीच म्हणतात. मी बेनोनी आहे, काय होणार, दुःखच मिळतंय मला, मी असाच आहे, मी तसाच आहे. हो तुम्ही कोण आहात. बायबल म्हणतं
जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास करतात ते नवीन उत्पत्ती आहे, नवीन सृष्टी आहे. आमेन. जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नवीन झाले आहे. तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. पण अजूनही स्वतःला जुनं ते पकडून बसलेलं आहे. मी असाच आहे, मी तसाच आहे, मी तसाच आहे. भाऊ बहिणींनो, लबाडी सोडून द्या. आता देवाच्या वचनाला बोला, देवाच्या वचनाला बोलणारे बना. मी ह्या याकोबाच्या जीवनाचं ह्या दिवसात जेव्हा विचार करत होतो, पहिलं तर फार दैन्य दिसला. एवढं देवाची आशीर्वाद मिळवलेला व्यक्ती एवढ्या दुःखात न चाललाय, एवढ्या त्रासात न चाललाय. हो, नक्कीच याकोबाच्या जीवनात भरपूर दुःख झाले आणि त्याच्या अविश्वासामुळे तो दुःखात पडलाय. पण जेव्हा तो सगळ्यात दुःखी स्थितीत आहे, आपण 35 अध्यायाच्या उत्पत्तीच्या 35 अध्यायामध्ये परत येऊया. भाऊ बहिणींनो, ह्या स्थितीमध्ये याकोबाची मनस्थितीबद्दल विचार करा. 35 अध्यायाच्या आधी काय घडलंय? दीनासोबत बलात्कार झालाय 34 अध्यायामध्ये. त्याचे 2 मुलं लेवी आणि सिमियोन हे खुनी झालेले आहेत. ह्याच्यानंतर ह्या 35 आता जे वचन वाचलं 20 वचनापर्यंत, त्याच्यानंतर 21 आणि 22 वचनामध्ये त्याचा मोठा मुलगा एक भयंकर पाप करतो. तर काय 21 वचनात असं लिहिलेलं आहे, नंतर इस्रायलाने कूच करून एदेर कोटाच्या पलीकडे आपला डेरा दिला. इस्रायल त्या प्रदेशात राहत असताना रूबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्ला हिच्याशी जाऊन निजला. हे इस्रायलाच्या कानावर गेले. याकोबाला 12 मुलगे होते. रूबेन भयंकर पाप करतोय. त्याच्या बापाच्या उपपत्नीबरोबर, बिल्ला म्हणजे त्याची सावत्राई, हिच्यासोबत व्यभिचार करण्याचं कार्य करतोय. इतकं भयंकर दुःख याकोबाला भेटतंय ना. ह्या एवढ्या सगळ्या दुःखामध्ये कोंडलेला याकोब, मुलीसोबत बलात्कार झालाय, 2 मुलं खुनी झालेले आहेत, एका मुलानं अशा प्रकारचं पाप केलेलं आहे, परत त्याची लाडकी त्याची आवडती बायको आता मेली आहे. ह्या दुःखात असताना पण पहिल्यांदा याकोबाला देवाच्या वतीनं बोलताना बघतोय आपण. पहिल्यांदा याकोबाला बेनोनीचं नाव बदलून बन्यामीन ठेवताना बघतोय. याकोबाच्या मनाला बदलताना बघतोय. त्यामुळे भाऊ बहिणींनो, आपण उशीर करायला नको, आपण उशीर लावायला नको. आपण आपलं मन लवकर बदलूया, देवाच्या कृपेला प्राप्त करून लवकर बदलूया, की आपण आत्ताच बेनोनी नाही बन्यामीन म्हणणारे म्हणून याकोब शेवटी काय म्हणतो माहिती आहे का? त्याचं मन देवाने बदलल्यामुळे शेवटचे त्याचं शब्द जर आपण पाहणार, उत्पत्तीच्या 49 अध्यायामध्ये याकोब मरण्याच्या पूर्वी आशीर्वाद देतो आपल्या मुलांना. त्यावेळेला आशीर्वाद देताना याकोबाचे काही शब्द मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो, वाचू इच्छितो. योसेफला जेव्हा याकोब आशीर्वाद देतोय, तो काय म्हणतो? उत्पत्ती 49 अध्याय 26 आणि 27 वचन, 25 आणि 26 वचन वाचूया. 25 वचन मी वाचतो. तुझे सहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्व समर्थ देव ह्याच्याकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तुला देईल. अंगावर पिणाऱ्यांची व पोटाच्या फळांची वरदाने तो तुला देईल. 26 वचन, तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानाहून श्रेष्ठ आहेत. ती सनातन डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तूंहून श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी आपल्या भाऊबंदात जो प्रमुख त्याच्या शिरात येऊ. भाऊबंधो, मराठीचा अनुवाद चुकलेला आहे. 26 वचनात काय लिहिलेलं आहे मराठीमध्ये? तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानाहून श्रेष्ठ असं लिहिलंय ना. कुणाच्या बायबलमध्ये काही वेगळं लिहिलंय का? दुसरं नाही ना. हिंदीमध्ये काय लिहिलंय? इधर हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, तेरे पिता के आशीर्वाद मेरे पितरों के आशीर्वाद से अधिक बढ़ गए हैं. म्हणजे याकोब इथे काय आशीर्वाद देताना बोलतोय? मी तुझा बाप आहे, माझे आशीर्वाद तुला लाभो, कारण की माझे आशीर्वाद जे आहे ना, तेरे पिता के आशीर्वाद मेरे पितरों के आशीर्वाद से अधिक है. तो म्हणतो मला जे आशीर्वाद मिळाले ते माझ्या वडिलांच्या आशीर्वादापेक्षा पण जास्त आहे. समजतंय का? त्याचे वडील कोण? इसाक. इसाकाचा वडील कोण? अब्राहम. याकोब म्हणायला लागलाय मला मिळालेला आशीर्वाद इसाक आणि अब्राहमापेक्षा श्रेष्ठ आहे, त्यांच्यापेक्षा चांगला आहे. हे कसं बोलू शकतोय? खरोखर आता जाऊन त्याला पटतंय. आता जाऊन कुठं त्याला पटतंय की बाबा खरोखर मी आशीर्वादित व्यक्ती आहे, मी आशीर्वादित झालेला आहे, देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. भाऊ बहिणींनो,
मरायला टेकल्यावरती याकोब ते बोलतोय आणि तसं सांगतोय. खरं खरं बघायला गेलं तर आज परमेश्वराने आपल्याला दिलेला आशीर्वाद सगळ्यात श्रेष्ठ आहे. अब्राहमाचा आशीर्वाद, इसाकाचा आशीर्वाद, याकोबाचा आशीर्वाद ह्याच्याहून अधिक श्रेष्ठ आशीर्वाद तुम्हाला आहे. इथे याकोब योसेफाला आठवण करून देतोय की मला माझे आशीर्वाद माझ्या वडिलांच्या पेक्षा पण जास्त आहे. एवढं कॉन्फिडेंटली बोलतोय. इतक्या वेळ नुसतं दुःखी दुःखी म्हणणारा माणूस, किती मी कष्टी म्हणणारा माणूस, आता म्हणतोय माझे आशीर्वाद माझ्या पित्यांच्या आशीर्वादापेक्षा श्रेष्ठ आहेत. का? आता पटतंय नाही खरोखर देवाने माझ्या जीवनाला चालवलेलं आहे. जेव्हा बेनोनीचं बेन्यामीन बोलतोय, नंतर मिस्र देशात येऊन कसं देवाने योसेफाला वापरलंय हे बघतोय, योसेफाला मिस्र देशाचा प्रधानमंत्री कसं केलं देवाने, तेव्हा त्याला खरोखर आठवते हां देवाने खऱ्या अर्थानं त्यानं बोललेला शब्द पूर्ण केलेला आहे. देवाने मला माझ्या पित्यांपेक्षा माझ्या वाडवडिलांपेक्षा अधिक आशीर्वाद दिलेला आहे. आमेन. तुम्ही एवढा उशीर लावू नका, सगळं बघितल्यानंतर बोलू नका मला आशीर्वाद भरपूर मिळाला. आताच बोला ना. एवढं दिवस दुःखात घालून नंतर आशीर्वाद मिळाला होता, अरे माहितीच नव्हतं, असं बोलायची गरज काय? या आताच म्हणूया बेन्यामीन नाही आहे, बेन्यामीन आहे, दुःखाचा पुत्र नाही आहे. ही परिस्थिती श्राप नव्हे आशीर्वादाची आहे आणि माझ्या जीवनात देवाने मला भरपूर आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित लोक आहात कारण की तुम्ही तारण प्राप्त केलेलं आहे. तुम्ही देवाशी जोडलेले आहात, देवाशी एक झालेले आहात. जर तुमचं तारणच नाही या जगातल्या बाकीच्या आशीर्वादाचा काही उपयोग नाही. पण जर तुम्ही तारण प्राप्त केलेले आहात, तुमच्यापेक्षा अधिक आशीर्वादित कोणीच नाही. ह्या जगातला टाटा बिर्ला अंबानी पण तुमच्या पुढे कमी आहे कारण की तुम्ही स्वर्गामध्ये जाण्याचा आशीर्वाद मिळवला आहे ना. त्यामुळं तुमच्यापेक्षा आशीर्वादित कोण आहे? मग तुम्ही का बेनोनी बेनोनी म्हणत जगा लागला. या आपले भाषा बदलूया, जरा भाषा बदलूया, आपले शब्द बदलूया, बेन्यामीन म्हणूया. देवाने मला आशीर्वादित केलेला. आमेन. आज आपण एवढंच बोलू. आपण प्रार्थना करून आजची सभा संपवू. नंतर आपण फेलोशिप करण्याची वेळ पण ठेवूया. या आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. स्वर्गीय परमेश्वर पिता प्रभू, धन्यवाद देतो आज तू तुझ्या वचनाच्याद्वारे आम्हाला चालवत आहेस. खरोखर प्रभू आम्ही लबाडी करणारे लोक आहोत. नेहमी आम्हाला जे दिसतं, आम्हाला जे वाटतं, आमच्या डोक्याने जे पटतं अशा गोष्टींनाच उंचवणारे असे आम्ही आहोत प्रभू. पण आज तू आम्हाला लबाडी सोडून सत्य बोलायला शिकवत आहेस प्रभू. जेव्हा आम्ही तारण प्राप्त केलं, आम्ही लबाडी सोडली, आम्ही खोटं बोलायचं सोडलं. खोटं बोलायचं, स्वतःला पापी म्हणवण्याचं जे आमचं लबाडी होती ते तू फेकायला लावलेस आणि आम्हाला नीतिमान म्हणून अंगीकार करायला लावलंस प्रभू. ज्यांच्या मनामध्ये विश्वास येतो तो विश्वास फक्त अंतःकरणातच राहत नाही तर मुखाने कबूल केला जातो. आज आमच्या भाऊ बहिणींच्या अंतःकरणात तुझ्या वचनाचा विश्वास दे आणि त्या वचनावरच्या विश्वासाच्याद्वारे त्यांच्या मुखामधून ते कबूल करायला लाव प्रभू. मुखाने मानायला लाव. परमेश्वराने मला आशीर्वादित केलेला आहे प्रभू. ह्या आमच्या भाऊ बहिणींपैकी आई वडील, पती पत्नी जे कोणी असतील, स्वतःला बघत असताना पण बेनोनी जो शब्द ते वापरत आहेत ते बदलून बेन्यामीन हा शब्द त्यांच्या आयुष्यात तू लागू कर. त्यांना तसे बोलणारे तू बनव. त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये आणि दयेमध्ये समर्पित करतो. आमच्या प्रत्येक भाऊ बहिणींचं तू मार्गदर्शन कर. त्यांच्या कष्टांना अडीअडचणींना जाणणारा तू आहेस. त्या प्रत्येकामध्ये ख्रिस्ताच्याद्वारे मिळणारं सामर्थ्य काय ते त्यांना अनुभव करू दे. त्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करून ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणतो एक प्रभू. आमेन. खूप खूप धन्यवाद. आजचे रविवारचं सभा आपण इथे संपूया.